अमोघ निकमाच्या वेटिंग रूम मध्ये बरीच गर्दी होती. भैरव शिंदे शांतपणे एका कोपऱ्यात बसून आपला नंबर केव्हा लागतो याची प्रतीक्षा करत होता. शेजारी निवृत्त शंकर तात्या कधी आपल्या पोराकडेच संशयाने पाहत होते, तर कधी निकमाच्या रूम मधून पेशंट कधी बाहेर पडतो याकडे आळीपाळीने पाहत होते. भैरव शिंदे सोलापुरात 2 वर्ष होत नाही तोच खानदेशातल्या तारापूर नामक आडवळणाच्या खेडेगावात ट्रान्सफर होत आदेशही मिळाला होता. भैरव सोलापुरात चांगला रुळला असताना अचानक बदली कशी झाली याच झटक्यात कदाचित पुन्हा त्यांचं संतुलन बिघडलं असावं असा कयास तात्या बांधत होते. भैरव शिंदे, चला आत, रिसेप्शनिस्ट जोरात पुकार करत म्हणाली. या तात्या, काय म्हणतो आमचा भैरव? अमोघ, काय म्हणेल तो? त्याचं नेहमीच तेच रडगाणं. तात्या डॉक्टर अमोघला सांगू लागले. डॉक्टर अमोघ पुण्यातले प्रसिद्ध नामांकित मानसोपचार तज्ज्ञ, पण तात्यांचा विद्यार्थी असल्यानं तात्या त्यास नावानच सरळ पाचारत असत. भैरव, बोल, आता नोकरी लागली चांगली सरकारी, आता तुला कसलं आलंय रे टेन्शन? अमोघ, तात्यांना तेच म्हणत होतो मी, मला काहीच झालं नाही, पण तात्या ऐकतच नाहीत. अरे काही झालं नाही, मग रात्री बेरात्री असं उठून ओरडणं फिरणं कसं रे? मग तात्या कातावू लागले. डॉक्टर अमोघने तात्यांना बाहेर बसवलं व भैरवची काउन्सिलिंग करायला सुरुवात केली. भैरव, आता पुन्हा काय त्रास होतोय रे? अमोघ, तुला तर माहीतच आहे ना, तोच त्रास पुन्हा. आता ट्रान्सफर ऑर्डर मिळाली अन अधिकच, तरी मी तात्यांना नाही सांगत होतो, पण त्यांनीच दूर चालला त्याआधी अमोघला दाखव एकदा म्हणून तगादा लावला. मग काय, यावं लागलं. बरं ठीक आहे, आता काय होतंय? तेच ते, तरी पुन्हा सांग. अमोघ, एक नदीकाठचं गाव, नदीकाठी गढी, गढीपासून अंतरावर शिवालय, शिवालयाजवळ विहीर, नि मग एक अंधारमय बोगदा, बोगद्यात मला कुणीतरी बोलवतंय. भैरव, हे सारं तुला नजरेसमोर दिसतं का? अमोघ, सांगितलं ना, हे सारं झोपेत स्वप्नात दिसतंय, पण नंतर जाग आल्यावर अगदी नजरेसमोर हे फिरत राहतं. आणखी काय काय? नदी वाहते, गढीत चांदण्या रात्रीचं साम्राज्य, शिवालयाजवळ अंधार पांघरलेला मोठा वड. भैरव, हल्ली तुझं वाचन वाढलंय का रे? अमोघ, मजा घेतोय का माझी? भैरव, तू अभियंता आहेस, उच्च विद्याविभूषित, अनेका सुखवस्तू घरातून आलेला. तू नाटक करणार नाही हे मला माहीत नाही का? मग मी मजा कशी घेईल रे? पहा, तुला स्वप्नात की जागेपणी हे जे काही दिसतंय ना, ते केवळ भास आहेत. याला आमच्या वैद्यकीय भाषेत स्किझोफ्रेनिया म्हणतात. असे अनेक पेशंट येतात आमच्याकडे. अमोघ, तुला काय म्हणायचंय? मला केवळ भास होत आहेत असले गेल्या 4 वर्षापासून, असंच ना? भैरव, असली स्थळं तू आधी कुठे पाहिली आहेत का? नाही, बिलकुल नाही. तुला तर माहितीये की माझं सारं शिक्षण पुण्यातच झालंय, तर असल्या हिस्टोरिकल ग्रामीण भागात जाण्याचा काय संबंध? शालेय जीवनात सहलीत वगैरे, अरे भरपूर ट्रिप्स केल्यात, किल्ले पाहिलेत, पण स्वप्नात दिसणारी गढी ही किल्ल्या एवढी भव्य नाही, अन असलं पाण्यात नाही कधी. ठीक आहे, तू बाहेर बस थोडा वेळ. आणि हो, नवीन बदलीच्या ठिकाणी केव्हा निघतोय? उद्याच. भैरव उठत बोलला व बाहेर जाऊ लागला. भैरव, कॉलेज जीवनातलं काही प्रकरण वगैरे, म्हणजे तसं काही असलं तर हवं तर मी तात्यांना कन्व्हिन्स करतो. जाणाऱ्या भैरवला अडवत डॉक्टर अमोघ विचारत पाहू लागला. अमोघ, मानसोपचार तज्ज्ञच आहेस ना, की शादी.com ही सुरू केलंय? भैरव त्रागा करत म्हणाला व नाकारत बाहेर पडला. अमोघने तात्यांना आत बोलावलं. तात्या, भैरव जे 4-5 वर्षांपासून सांगत आलाय तेच आजही सांगतोय. त्याला भास होतायत हे नक्की. गेल्या 4-5 वर्षांपासूनच्या उपचारांनी फरक पडायला हवा होता, पण भासाभासाचं प्रमाण वाढतच चाललंय. एकदा मला पुन्हा भैरवचा जन्मापासूनचा प्रवास ऐकायचाय तुमच्याकडून. अरे अमोघ, मी आधी सारं सांगितलंय ना, जे तू त्याच्या फाईलमध्येही सारं नमूद केलंय. तात्या, त्याच्याबाबत ज्या ज्या घटना घडल्या, अगदी बारीक सारीक आनंदाच्या देखील सांगा. अरे आनंदाच्या म्हटल्या
तर तो 4थीत 7वीत शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यात पहिला होता, 10वीला बोर्डात पहिला होता, 12वीलाही संयुक्तिक का असेना पण पहिलाच होता. मात्र त्यावेळेस तो खूपच हिरमुसला होता. इंजिनिअरिंगलाही पहिला क्रमांक सोडला नाही. बरं तात्या, जन्माच्या वेळी काही ताणतणाव? अमोघने हा सवाल चाचरतच केला. तात्या चपापले. अमोघ, कशाला रे तणाव? पण त्याचा काय संबंध? तसं नाही तात्या, पण असल्या आजारपणात या साऱ्या गोष्टी पाहाव्या लागतात. बरं ठीक, मी औषध देतो, ती सुरू ठेवा, डॉक्टर अमोघ म्हणाले व तात्यांनी घाम पुसत सुटकेचा श्वास सोडला. भैरवला कळेना की खरंच आपणास भास होतात, स्किझोफ्रेनिया झाल्या आपणास. तात्यासोबत तो घरी परतला. दुसऱ्या रात्री तो ट्रॅव्हल्सनं खानदेशातल्या तारापूरकडे निघाला. नाशिक धुळे करत सकाळी सकाळीच तो तारापूरला आला. समोर सातपुड्याच्या उंच उंच रांगा बोडक्या असल्या तरी लक्ष वेधत होत्या. उन्हाळा असल्याने फुललेला पळस दुरूनच लक्ष वेधत होता. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात सहाय्यक अभियंता म्हणून तो या ठिकाणी बदलीनं येत होता. घोसाड्यातलं गाव ध्यानात न येता थेट रस्त्याच्या कडेला हायस्कूल लागलं. ते ओलांडताच MSEDCLचं कार्यालय. समोर नेहमीचाच पसारा. सबस्टेशन नवीनच असावं. भल्या मोठ्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेलं. भैरवने हजर होत प्रशासकीय बाबींची पूर्तता केली. मागील अभियंत्याबाबत तक्रारी असल्यानं आपली तडकाफडकी बदली झाल्याचं त्याला ऐकवण्यात आलं. त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. सायंकाळी शिपायाच्या मदतीने त्याने आपली जुजबी सामान क्वार्टरवर पाठवलं. सायंकाळी फ्रेश होत तो सहकार्यासोबत गाव पाहायला फिरायला निघाला. रस्त्याने हायस्कूल व तेथून गावाभोवती चक्कर टाकत पुढे नदीकडे वळण घेताच त्याची नजर समोर गेली आणि तो चक्रावलाच. तो पुतळ्यागत स्थिमित होत एकसारखा पाहू लागला. साहेब, काय पाहता एकसारखं? ती चंद्रपाल प्रभुणे मालकाची गढी आहे. या गढीवरूनच आमचं गाव ओळखलं जातं, सोबतचा गावडे ऑपरेटर सांगू लागला. पण भैरवचं त्याकडे लक्षच नव्हतं. तो एकसारखा गडीकडे पाहत होता. हीच गढी आपणास 4-5 वर्षांपासून दिसते, ती हीच. आपण तर इथं कधीच आलो नाही याआधी. तो भांबावला. गावडीने त्यास गढीकडे नेलं. गढीची माची चढत ते वर गेले. तेथून पश्चिमेस एक नदी दिसत होती. स्वप्नात दिसणारी हीच नदी. दुधाळ, फेसाटी, काकरी. साहेब, ही सुसरी नदी. या नदीवरील धरणाच्या पाण्यातच तारापूरचा विकास झाला. सारं शिवार याच नदीच्या पाण्यानं पोचलं जातंय. सुसरी पुढं गोमाईस व तेथून तापीस मिळते. गावडे काही बाई सांगत होता, पण शिंदेचे लक्ष मात्र त्यांच्याकडे नव्हतंच. तो भान हरपून गढी, माची, नदी सारं पाहत होता. जे आपण आधीच स्वप्नात पाहत आलो तेच इथे प्रत्यक्ष. त्याची भिरभिरती नजर दूर उत्तरेकडे दौडली. नजरेत भरलं, हो असंच मंदिर. गडीच्या समतल उंचीवर मंदिराचा कळस. हे मंदिराजवळ ते झाड दिसतंय, तेच ते भव्य वडाचं झाड. भैरवला आपण पाहत होतो तो भास होता की आता पाहतो हे स्वप्न, असा सवाल भेडसावू लागला. गढीजवळची पायविहीर आड दिसताच ही पण स्वप्नातलीच. स्वप्नात भास की आभासात हे स्वप्न, पण तो चक्रावलाच. मॅडम, हे आमचे नवीन इंजिनियर साहेब, भैरव शिंदे साहेब. आजच रुजू झाले. गावडे गढीतल्या बाईशी बोलत होता. पण गढीतल्या आतल्या देवळीतल्या तुळशीस दिवा लावणाऱ्या पाठमोऱ्या बाईकडे भैरवचं लक्षच नव्हतं. कॉटनचा काळा गाऊन घातलेल्या बाईने भैरवकडे पाहिलं, पण तो परत फिरू लागला. गावडे, इकडं गडीकडे कसं येणं केलं? बरं आला आहात तर एक निरोप द्या तुमच्या लोकांना की आज पावे तो हायस्कुलातलं पाणी तुमच्या सर्व कामगारांनी वापरलं, पण उद्यापासून पाणी बंद तुमचं. उद्यापासून पाण्याची वेगळी सोय करा. आमच्या शाळेचं बांधकाम सुरू आहे. आम्हालाच पाणी कमी पडतं. त्यात तुमच्या क्वार्टरलाही पाणी पुरवणं शक्य नाही. सांगतो मॅडम, दुसऱ्या साहेबांनाही. तेच बरं, तुमचा एक युनिट सोडत नाही आणि दुसऱ्याचं पाणी मात्र रात्रंदिवस फुकटात हवं. हा कसला न्याय? मॅडम आकसानं बोलत होत्या.
भैरव कढीत आत न शिरता माचीवर परतला. तो तिकडनंच परस्पर शिवालयाकडे जाऊ लागला. साहेब, शिवालय उद्या पाहू, गावडे उशीर होतोय म्हणून बोलला. पण भैरव पुढेच निघाला. नदी काठाकाठानच शिवालयापर्यंत रस्ता जात होता. गाव, हायस्कूल व महावितरणाच्या पाठीमागून भैरव स्वप्नातल्या रस्त्यावर वावरावा तसा पुढे सरकू लागला. काळ्या ताशीव पाषाणात उभारलेलं भव्य शिवालय आत बाहेर एक रहस्यमय गुडता पांघरत, नदीकाठी की नदीला आपल्या अधीन ठेवत साऱ्या परिसरात अधिकच अगम्यता पसरवत असलेलं. भैरवनाथ, काय ही संगती की विसंगती, स्वप्नात आभास, जागेपणी भास की आता खरंच मला स्किझोफ्रेनिया असेल? डॉक्टर अमुक मानसोपचार तज्ज्ञ आहे, त्याच्या निदानानुसार. तर मग हे काय? तो क्वार्टरवर परतला. शिपायाने जेवणाची व्यवस्था केली होती. कसं बसत जेवण उरकलं. हॅलो, अमुक बोलतोय ना? बोल भैरव, कसा आहेस? अरे मीच करणार होतो तुला कॉल, पण तितक्यात तुझाच आला बघ. अमुक, तुझ्या मानसशास्त्राला आव्हान आहे बघ. अमुकचं बोलणं मध्येच तोडत भैरव म्हणाला. काय झालं आता भैरव? अमुक, जे मला भास होत होते तेच समोर आहे. तीच गढी, तेच शिवालय, तोच आड, तीच नदी. कुठं? मी खानदेशातील तारापूरला हजर झालोय. या गावात आताच मी जे भासाभासात पाहत होतो तेच प्रत्यक्ष पाहिलं. मला माहितीये की तुला वाटेल की माझा आजार बळावतोय, पण ऐक, तुझा व्हॉट्सअप चेक कर. फोटो पाठवलेत मी इथले. डॉक्टर अमोघने फोटो पाहिले. एरवी त्याला फोटो पाहून काहीच वाटलं नसतं, कारण कदाचित आधीच भैरव त्या गावात जाऊन आला असावा व तिथलं सारं नजरेखालून घातलं असावं, म्हणून भासाभास होत असावेत असाच अंदाज त्याने बांधला असता. पण या प्रकरणात वेगळंच घडत होतं. खरं आश्चर्य त्याला वाटत होतं ते वेगळंच होतं. भैरव, तू पाठवलेले फोटो मी पाहिले. तू सांगतोय ते खरंही आहे, पण तरी तू काहीतरी लपवतोय माझ्यापासून हे मला कळलंय. म्हणून शनिवार रविवार परत येत मला भेटशील का? आताच तर नवीन ठिकाणी हजर झालोय, लगेच कसं शक्य होईल येणं? अन काय सांगायचंय? तू ये आधी. भैरवला योगायोगानं कार्यालयाचं काम निघालं. तो नाशिकला निघाला. ते काम आटोपून तो पुण्यास निघाला. त्यानं तात्यांना घेत अमुकची भेट घेतली. तारापुरात पाहिलेलं सारं तो जीव तोडून सांगू लागला. भैरव, तू सांगतोय ते खरं असावं, पण एकच सवाल, तू भव्याला ओळखतोस? डॉक्टर अमुक भैरवकडे बारकाईने पाहत विचारता झाला. कोण भव्या? आधी प्रश्न मी केलाय. अमोघ उद्गारला. नाही, विचार कर नीट. भव्या काशीनाथ सानप. अमोघ नाही बोललो ना मी. नाही ओळखत मी. भैरव ठासून त्राग्यानं बोलला. तात्या, भैरवने जे पाहिलंय ते कधीतरी त्यानं नक्कीच पाहिलं असावं ही शक्यता असो नसो, पण एक वेगळीच बाब मला खटकते. मागच्या आठवड्यात तात्यात तुम्ही जे सांगितलं त्यानं माझ्या मनात चक्रे फिरू लागली. भैरवचं प्रत्येक परीक्षेत पहिलं येणं, तुम्ही सांगत असतानाच इतर पेशंटच्या हिस्ट्री माझ्या नजरेसमोर तरळत असताना एक फाईल मला विशेष वाटली. मी माझ्या जुन्या पेशंटच्या फाईल चाळल्या. भरपूर शोधाशोध करताना मला हवी असलेली ती फाईल मिळालीच. या पेशंटलाही आपल्या भैरवसारखेच भासाभास होतात. तसलीच गढी, मंदिर, नदी, पायविहीर. मी ती फाईल नव्याने पूर्ण चाळली. अवाकच झालो. त्या पेशंटच्या घरच्यांशी संपर्क करत नवीन माहिती घेतली. हे पेशंट म्हणजे भव्या सानप, पुण्यातलीच, भैरवच्याच वयाची. तीही मागील 5-6 वर्षांपासून माझंच पेशंट, स्किझोफ्रेनियाचंच. बरं मग तात्या, आपला भैरव 4थीत शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यात पहिला, तर ही भव्या दुसरी आलेली. होणारच असं, कुणीतरी पहिलं आल्यावर कुणीतरी दुसरं येणारच. पण 7वी शिष्यवृत्तीतही भैरव पुन्हा जिल्ह्यात पहिला, तर पुन्हा दुसरी भव्याच आली. आता योगायोग नव्हे तर त्यांच्यातली चुरच समजूया. दोन्ही वेळी भव्या फक्त 2 गुणांनी, म्हणजे एका प्रश्नानं पिछाडीवर. 10वी बोर्डात भैरवच प्रथम आला, अन पुन्हा जोडीला दुसरी भव्याच. भव्या सानप केवळ अर्ध्या गुणानं पिछाडीवर. यांचा एका सामाजिक संस्थेने सत्कार केला, तेव्हा यांची पहिली भेट झाली असावी. बरोबर भैरव? अमोल,
कोण ही भव्या? अन तू काय सांगतोय काहीच संगती लागत नाही. त्याचा माझ्याबाबत घडणाऱ्या घटनांशी काय संबंध? भैरव 12वीलाही प्रथमच आला, पण मात्र संयुक्तरित्या प्रथम येणारी दुसरी तिसरी कोणीच नव्हती. तर हीच दुसरी येणारी भव्या काशीनाथ सानप. गुणाची मामूली तफावत भरत ती भैरवच्या समान पातळीवर आलीच. कलेक्टर ऑफिसला या दोघांचा स्वातंत्र्यदिनी सत्कार झाला. तिथे यांची दुसरी भेट झाली. भैरवला थोडा क्लिक झाला तो सत्काराचा कार्यक्रम. भैरव, सत्कारात तुमचं काही बोलणं झालं होतं का? कारण फोटोत तसं वाटतंय. एवढं आठवत नाही, पण आलं लक्षात. पुढं उभं राहण्यावरून काहीतरी बोलाबोल झाली होती त्या मुलीशी, पण तिचं नाव वगैरे तू काय सांगतो ते काहीच माहित नाही मला. काय काय बोलाबोल नेमकी? एकच पातळी गाठली. समपातळीवर आलोत तर आता मीच पुढे उभी राहीन. कायम मागच उभी राहत आली व पुढेही मागच उभं राहायचं, असं बरंच काहीतरी बरळत होती ती. भैरव डोक्यात झिणझिण्या आणत आठवत बोलला, तात्या, ही मुलगी आता कुठल्या तरी खेड्यात शिक्षिका आहे. ती सध्या पुण्यात नाही, गेल्या 6 महिन्यांपासून. पण ती आली की आणखी उलगडा होईल बराच. अरे पण तिचा अन मला होणाऱ्या भास व ते सत्यात उतरण्याचा काय संबंध? भैरव, तुला व तिला होणाऱ्या भासात साम्यता आहेच, पण तुमच्या दोघांतही काहीतरी आणखी साम्यता असावीच. तूही काहीतरी लपवतोय आमच्यापासून. अरे मी काय लपवलंय? जे होतं ते सारं उघड केलंय. भैरव संतापून बोलला. तात्या मात्र आतून हादरत होते. तात्या उठले व भैरवला घेत घरी निघाले. घरी येताच तात्यांनी बेडचे दार बंद करत विचारात गुंग झाले. मोह, स्वार्थ, मोठा वाईट, मग तो संपत्तीचा असो की संततीचा. अंबा स्वार्थी झाली होती ममतेपोटी. पण आपण उच्च विद्या विभूषित प्राध्यापक, आपण नको व्हायला हवं होतं. पण आपली चूक काय? भैरवला होणारे भास व ती ठिकाणं प्रत्यक्ष असणं याचा त्याचा जवळचा संबंध असावा का? पण ती मुलगी व याचा संबंध काय? सतत प्रत्येक वेळी एवढी संगत चुरस कशी? भैरव तारापूरला आला. क्वार्टरवर पाणीच नव्हतं. त्यानं पळशीकर शिपायास बोलावलं. पळशीकर, पाणी नाही. साहेब, हायस्कूलवाल्यांनी पाणी बंद केलंय. मग आता मी अंघोळ कशी करणार? मी शिवालयातल्या विहिरीवरून आणतो, म्हणत त्याने हंडे घेत पाणी आणून दिलं. गावडे, पळशीकर व इतर सारे गोळा होत पाण्याबाबत विचार करू लागले. कार्यालय क्वार्टरमध्ये पाणीच नाही. गावापासून हा भाग उंचावर असल्यानं ग्रामपंचायतीचं नळ कनेक्शन नव्हतं. हायस्कूलानं शिवालयाच्या पाय विहिरीतून पाईपलाईन टाकत पाणी आणलेलं. तेथूनच आसपावे तो हे पाणी वापरत होते. पण मुख्याध्यापिकेने शाळेच्या आवार भिंतीचं काम लावलं व पाणी अपुरं पडतंय या सबबी खाली पाणी पुरवठा बंद केला. ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊयात, कोणीतरी बोललं. उपयोग नाही. गावातली टाकी खाली असल्याने उंचावर इथे पाणी चढतच नाही. गावडे म्हणाले, मॅडमनंच भेटत विनवणी करू. भैरवने नवीन असल्यानं यात भाग घेतला नाही, पण साऱ्यांनी त्यालाही घेतलं व शाळेत निघाले. भैरवला पटेना, पण सोबत जायला काय जातंय म्हणून तोही निघाला. बोला, शिपायाने हटकलं. पाण्यासाठी मॅडमना भेटायला साहेब आलेत. साहेब म्हणतात शिपाई उठला व आत गेला. बाहेर येत त्यानं आत जायला खुणावलं. मुख्याध्यापक दालनात साऱ्यांना बसायला लावलं. भैरवला आपल्या हुद्द्यास हे सारं ऑड वाटू लागलं. पण आलिया भोगाशी, बोला गावडे, काय येणं केलं? का शाळेचं कनेक्शन ही कट करता आता घडीसारखं? येता येता बाईनं बाण मारला अन भैरवने नजर टाकली. आकाशी रंगाच्या कॉटन साडीत बहुतेक शाळेचा गणवेश असावा तो. आपल्याच वयाची गोरीपान, कोरीव लेण्यागत ताशीव बांधे सूत, भेदक नजरेची मॅडम. तो पाहतच राहिला. हा चेहरा नाही, पण असाच मिळता जुळता चेहरा आपण कुठेतरी पाहिलाय वाटतं. पण कुठं कुठं आठवत का नाही? स्वप्नातल्या की जागत्या भासात? नाही, कुठेतरी पाहण्यात आलाय आताशी. हाच नसला तरी यासारखा थोडा. मॅडम, जुन्या साहेबांकडून गडीचं कनेक्शन कट करण्याची अजाणतेपणी गफलत झाली. पण नवे साहेब तसे नाहीत. तेवढं पाणी बंद करू नका हेच सांगायला आलोत. गावडे विनवणीच्या सुरात म्हणाला. गावडे,
एवढं मोठं कार्यालय अन पाण्याची साधी सुविधा करता येत नाही. अवघड आहे तुमचं. आपला सप्लाय सुरळीत राहावा ही अपेक्षा करताना इतरांचा सप्लाय मात्र लगेच कट करता. बाई खोचक बोलत होत्या. भैरवला खटकलं. त्यानं बाईवरची नजर नेमप्लेटवर टाकली. BK सानप. गावडे चला, भैरव तुटक बोलला व निघू लागला. बाईने तोऱ्यात पाहिलं. गावडे त्या विंचुरकरला म्हणवा, तो सोडेल पाणी. अन बसा, चहा येतोय. उठणाऱ्या भैरवकडे पाहत बाई बोलल्या. चहा सर्वांनी घेतला. भैरवने मना केला. गावडे विंचुरकरला सांगायला गेला तोवर बाकीही उठले. भैरव उठता उठताच बोलला, माफ करा मॅडम, पण आपली भेट आधी कुठंतरी झालीये. कुठं ते आठवत नाही, पण नक्कीच आपणच कुठेतरी पाहिलंय मी. मॅडमांनी तर्जनीनं चष्मा वर करत रोखून भेदकतेने पाहिलं. मिस्टर, ते जाऊ देत, पण पाणी सोडेल विंचुरकर म्हटल्यावर मलई लावण्याचा जुनाच फंडा वापरायला आपल्या हुद्द्याचा विचार करा अन निघा. बाई रागात पाहत उद्गारली. आठवेल, पण निश्चित आधी कुठंतरी पाहिलंय. निघा. गढीवर गावडे सोबत आला होता ना, मग तरी का उगाच मलई लावताय? भैरव विचाराच्या तंद्रीतच उठला. नाही, गढीवर गेलो होतो तेव्हा याच गढीवरच्या देवळीत दिवा लावत होत्या, पण त्यावेळेस तर पाठमोऱ्या होत्या. यांना हा चेहरा आपण कुठंतरी पाहिला. असा नाही, पण मिळता जुळता. कुठं? ताण, झिणझिण्या, मेंदूचा भुका नुसता. खरंच अमोघ म्हणतोय तेच खरं. आपणास स्किझोफ्रेनियाच झालाय. डॉक्टर अमोघ म्हणताच लख्ख प्रकाश पडला अन भैरवची सुटका झाली. आपण अमोघच्या दवाखान्यात बसलो असताना अमोघनं 12वीचा सत्काराचा फोटो दाखवला होता. त्यातली मुलगी हीच. हिच्या घरच्याकडूनच त्यानं तो फोटो मागवला होता. म्हणजे भव्या सानप हीच. नेमप्लेट काय होती शाळेत? BK सानप. येस, हीच भव्या काशीनाथ सानप. आताचा चेहरा त्या 12वीच्या वेळच्या फोटोतल्या चेहऱ्यापेक्षा बदल असला तरी ती हीच. एकदाच आठवलं. अमोघही बोलला होता की ती सध्या कुठल्याशा खेड्यात शिक्षिका आहे. पण आपणास हे आठवायला इतका ताण का पडला? खरंच आपणास स्किझोफ्रेनियाच झाला का? दुसऱ्या दिवशी सप्लाय सुरू झाला. तरी भैरवने सर्व कर्मचाऱ्यांना लावत दुसरी सोय काय होते काही चर्चा करत पाय विहिरीवरूनच शाळेसारखं आपणासही पाईपलाईन टाकत पाणी आणता येईल हे निश्चित केलं. भैरवने स्वतः पैसा टाकत माणसं लावत शिवालयाजवळच्या पायविहिरीतून पाईपलाईन टाकत पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला. शिवालयाजवळच्या पायविहिरीवर मोटार टाकताना तो शिवालयात गेला. घडीव पायऱ्याची कमानी असलेली विहीर, अथांग निळशार नितळ पाणी. त्यानं पाण्यात डोकावलं. त्याला स्वप्नातले भास प्रत्यक्षात दिसू लागले. समोर दिसणारा भला मोठा वड, पारंब्यात जमिनीकडे सोडलेला की पारंब्याच्या आधारे आकाशाची स्पर्धा करणारा. कसं असतं ना, वड आपली मुळं गाडत त्याच आधारावर वर वाढतो अन मग पुन्हा त्यातूनच पारंब्या उलट्या दिशेने खाली जमिनीकडे निघतात. वर वर जात असताना ही विरुद्ध दिशेची वाढ आगंतुकच, की जेथून ओनामा, पुन्हा तिकडचा प्रवास की ओढ पारंब्याची. आपलंही या जागेशी तसं काही नसावं. भासाभास म्हणजे या जागेची आपणास ओढच. असं असेल का की आपली सुरुवात इथूनच होत आपण झेपावलो असू, पण मूळ रक्तातली ओढ आपणास पारंब्यागत इकडंच आणत असेल. सायंकाळ पावे तो पाण्याचा प्रश्न सुटला. साहेब, हे छान केलं. पाण्यासाठी मॅडम त्या विंचुरकरास विनवणी करायला सांगत होत्या मुद्दाम, पण आपण हा प्रश्नच सोडवला. द्वादशीचा वाढता चंद्र आकाशात चमकत आपलं चांदणं तारापुरात पेरत होता. जेवण आटोपून क्वार्टर मधले बाहेर गप्पा मारत बसलेले. शाळेच्या आवार भिंतीचं बांधकाम चांदण्यात दिसत होतं. दुपारी खड्डा खोदताना तिथं हाडाचा सांगाडा निघाल्याचं शिपाई पळशीकर सांगत होता. पाय विहिरीवरून पाईपलाईनसाठी खड्डा खोदतानाही सांगाडा निघाला होता, पण तो मानवी नसावा. कोणी काय सांगत होतं, पण कुत्र्याचा असावा बहुतेक. खोदणाऱ्या माणसांनी तिथंच बाजूला भिरकावला. गप्पा आटोपत जो तो झोपायला निघाला, पण भैरवला झोपच येईना. तो सारखा तळमळत विचार करत होता.
आपणास ही गढी, हे देवालय, ही नदी, वड, विहीर, आड का दिसत असेल? अन आता नेमकी बदली इथंच कशी? काय संबंध या बाबीशी? आपलं एवढं इंजिनिअरिंग झालेलं, पहिला क्रमांक कधी सोडला नाही, तरी हे कोडं का उलगडत नाही? मनोरुग्ण आहोत का आपण खरंच? स्किझोफ्रेनिया? तरी एवढा हुशार मानसोपचार तज्ज्ञ अमुक, त्याच्या उपचारांनी फरक का पडत नाही? बाहेर बरीच रात्र झालेली, गोलातील होऊ पाहणारा चंद्र वर आलेला, उन्हाळ्याची रखरखीत गरम हवा चहूकडे, नदीकडून काही बाई आवाज, पुण्यात राहणाऱ्या भैरवच्या अपरिचयाचे. भैरव उठला व निघाला एकटाच. कुठे माहीत नाही. रस्त्यानं शाळेकडे. शाळा चांदण्यात बुडालेली, आकाशी रंग जणू चंदेरी झालेला. मी मागेच उभी राहत आलीये व पुढेही मागेच उभी राहणार. आता तरी पुढे उभी राहू दे. समपातळी गाठलीये मी. ही पातळी गाठायला 18 वर्ष लागलीत. भैरवच्या मेंदू प्रस्तर घडीतून बोल उमटले. भैरव परतला. त्यानं पारंब्यागत परतीचा मार्ग धरत वितरणाचं कार्यालय व तेथून शिवालयाकडचा रस्ता धरला. पसरलेल्या माळरानाच्या भागात सौंदळी, खुरट्या बाभळी, आवळी चांदण्यात पहुडल्या होत्या. तो शिवालयाकडे निघाला. सुसरीकडून टिटव्याचा कल्लोळ, कलकलाट उठला. सुसरी पलीकडे सारी ऊसाची शेती धरणाच्या पाण्यानं, तिकडून लांडग्या कोल्ह्याचा भेसूर आवाज. चांदण्या रात्रीचं आल्हाददायक वातावरण एकदम पालटल्यागत. आपण फिरायला निघालोय की क्वार्टरमध्ये झोपलोय? झोपल्या झोपल्याच फिरल्याचा भास होतोय नेहमीसारखा. पण आताचा भास असेलही तरी पण वेगळा. टिटव्यांचा आवाज, कोल्ह्या लांडग्यांचा आवाज, आपण जो चित्रपटात ऐकलाय तसाच. आता टिटव्या अगदी त्याच्या डोक्यावरच्या आकाशात उडत ओरडत होत्या. शिवालय तर मागं गेलंय. मग आपण कुठं निघालोय? चालता चालता की आभासात? ही समोर नदी दिसते. काय नाव बोलला होता गावडे? सुसरी. उन्हाळ्यातही पाण्याची धार वाहते. आपण काठाकाठानं कुठं निघालेत? गढी? हो, गढीवरच. वटवाघळं उडतायत. नदीकाठच्या रस्त्यानं गढीची माची लागली. एवढ्या रात्री गढीवर का जातोय? मागं फिर. तू आभासात नाही तर खरंच चाललाय. भैरवची पावलं पुढं जात आहेत. हे समोर काय बसलंय? चांदण्यातही दिसत नाही. कुत्रा आहे वाटतं की लांडगा? कुत्रच. भुंकतय ते. लाल कुत्र. काय करतंय हे एवढ्या रात्री माचीवर? भैरव खुळचटल्यासारखं करू नकोस. कुत्रा आहे ते. कुठंही फिरेल. पण यावेळी तू का फिरतोय? आता कुत्र भुंकतच उठलंय व शिवालयाकडे तोंड करत जोरजोरात भुंकू लागलंय. भैरव पुढे सरकू लागला. तसं ते भुंकतच जवळ आलं व पाय चाटत पुन्हा कधी गढीकडे तर कधी शिवालयाकडे तोंड करत भुंकू लागलं. कोण कोण आहे तिकडे? गढीचा दिवा लागला. त्याच काळ्या गाऊनवर सानप मॅडम देवळीत उभ्या विचारू लागल्या. भैरव आडोशाला झाला. कन्नी, का उठली बाई एवढ्या वर्षांत? शांत पड ना. सानपबाई बोलल्या व परतल्या. भैरवने घाम पुसला. आता ती कन्नी नावाची कुत्री असावी बहुतेक. ती भैरवकडे पाहत भुंकू लागली व शिवालयाकडे जोरात निघाली. भैरवही मागोमाग निघाला. कन्नी शिवालयातल्या पायविहिरीच्या पायऱ्या उतरत समोरच्या भिंतीकडे पाहत जोरजोरात भुंकू लागली. जणू त्या भिंतीत तिला काहीतरी दिसत असावं. भैरवला कळेना आपण गढीवरून या कुत्री मागं का धावतोय. ती कुत्री पायविहिरीत भुंकत भुंकत पुन्हा माचीकडे पळाली. तिथं घुटमळली. भैरवही पुन्हा तिच्या मागोमाग माचीवर. आता ती जमीन उकरत होती. निघाली गढीवरच्या आडाकडं. भैरवही पायाला भिंगरी बांधल्यागत तिच्या मागेच. तिथे ती बराच वेळ भुंकत राहिली नि मग थेट गढीत घुसली. आता भैरव तिच्या मागोमाग. गढी पावे तो तर आला, पण गढीत कसं घुसावं प्रश्न पडला. तो तेथेच थबकला. तोच पहाट झाली. गढीचं दार उघडलं. अरे, दार तर आता उघडलं.
तर कुत्री आत कशी घुसली? तो उघड्या दारात आत पाहू लागला तर आत त्याच कुत्रीच्या जबड्यात त्रिशूळ घुसलेला व ती तडफडते, लोळते. भैरव केकाटला, कोण कोण अधम? मुक्या जीवास त्रिशूळनं मारलं. आवाजानं पहाट झाली म्हणून दार उघडणारी भव्या जाता जाता थबकली व घाबरतच कोण कोण म्हणून ओरडली, मॅडम, ही कुत्री. काय नाव बोललात मगाशी तुम्ही? हा कन्नी. आताच तर गडीत घुसली होती अन आताच तिला त्रिशूळनं मारले बघा. भैरव एकदम श्वास फुलवत बोलला, कोण तुम्ही आणि अचानक या ठिकाणी कसं आलात यावेळी? मॅडम, मी शिंदे साहेब. पण ते महत्वाचं नाही, आधी या कन्नीला वाचवा. साहेब, शुद्धीवर या अन निघा येथून. कोणी पाहिलं तर गावात इज्जत जाईल माझी. पण ही कन्नी कोण? कन्नी काय आहे ही कन्नी? कुठे आहे? भानावर या. सानप मॅडम तुमच्या समोर त्रिशूळने घायाळ होत पडलीये. सानप मॅडमना समोर काहीच दिसेना. ती संतापली, साहेब पुरे नाटक. लाज बाळगा अन चालते व्हा, अन्यथा मी आरोळी ठोकत गाव गोळा करेन. भैरव भानावर आला व खालमानेने क्वार्टरकडे निघाला. रात्रभर फिरून फिरून त्याच्या पायात काय काय घुसलं होतं व कपड्याची तर बातच नव्हती. त्यानं तात्याच फोन घुमवला व रडतच तो म्हणाला, तात्या, या स्क्रिझोफ्रेनियापासून वाचवा मला. पण कन्नीचा काय? त्रिशूलनं तडफडणारी कन्नी अचानक गेली कुठे? की भास आभास? अन समपातळीचं काय? बागुल बुवा.